शिवसेना ग्रंथालय या संघटनेच्या आज 11 नियुक्त्या झाल्यात. ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना प्रमुख नेते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे जे आपण शिवसेना पक्षाच्या राज्य ग्रंथालयाच्या सेल सचिवपदी जे नियुक्त्या तसेच इतर काही पद दिलेली आहेत तसे नियुक्त्या झालेल्या आहेत. त्याप्रमाणे मी त्या जे नियुक्त्या झालेले आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे ग्रंथालयाचे काही मागण्या अडचणी समस्या 100% शिवसेना पक्षाला तुम्ही कळवा. 100% शिवसेना पक्ष 100% तुमच्या संघटनेच्या पाठीमागे खंबीर उभा राहील या निमित्ताने सांगतो. घराघराचे लोकप्रिय आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे खंबीर नेतृत्व आमच्या युवा पिढीचे खरं मार्गदर्शक आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना ग्रंथालय सेल कार्यरत आहे. वेळोवेळी येणाऱ्या सेलच्या अडचणी साठी ते सतत आमच्या पाठीशी उभा आहेत. आज त्यांच्या हस्ते या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बोले तसा चाले वंदनीय ज्याचे पाहुणे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये घरोघरामध्ये लाडक्या बहिणीचे आदर्श भाऊ ठरलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानं आज राज्यामध्ये ग्रंथालय सेल हा फार मोठ्या आघाडीनं काम करतो. आज आमचा या सेलमध्ये 5व्या नंबरवर आहोत. शिंदे साहेबांनी आमच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं तुम्हाला कुठेही अर्ध्या रात्री अडचण येऊ द्या, मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. आणि त्या हिमतीवर आम्ही जे काम केलं आज आम्हाला पक्षामध्ये 5वा नंबर मिळाला आहे. तर मी माझ्या आजच्या सर्व नियुक्त सदस्यांना विनंती करतोय की आपण हा जसा राष्ट्रवादी पक्षामध्ये नंबर 1 चा सेल म्हणून मान्यता मिळवून घेतली होती त्याच पद्धतीनं या शिवसेना पक्षामध्ये आपण भविष्यात 1 नंबरचा पक्ष म्हणून काम केलं पाहिजे. एक शेवटची मला या माध्यमातून विनंती आहे. तर 2,500पेक्षा अधिक मतदान आहे. ते मतदान कुठल्याही लोभाला बळी न पडता एक मतानं शिंदे साहेबांच्या शब्दावर आम्ही मतदान करणार आहोत. या निमित्तानं मी आमदार साहेबांना विश्वास देतो, आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.